मांग जातीला ते 2 ते 2.5% आरक्षण येते. अच्छा. महार जातीला 7.5% येते. चांभार जातीला 1.5% येते आणि इतर ज्या 56 जाती आहेत त्याला 1.5% आरक्षण येते. अच्छा. हे लोकसंख्या सूत्रानुसार ज्याची संख्या भारी त्याची भागीदारी यानुसार हे जे दिसते हे चित्र शहरी भागामध्ये धर्मांतरित बौद्धांचं आणि महारांचं दिसते. कारण सगळे लोक आपापलं सोडून आले आहे, शहरी भागात स्थायिक झालेले आहे. शहरी भागातलं चित्र ग्रामीण भागामध्ये असं काही फारसं चित्र नाही आहे. बरोबर आहे. हे चित्र नजरेसमोर ठेवून यांचा विकास झाला असं म्हणणं चुकीचंच आहे. अशी एकही जात नाही की जिचा महाराष्ट्र राज्याच्या तुलनेसोबत तुलना करता येईल त्याच्यासोबत. एकही जातीचा एवढा विकास झालेला नाही. ह्या एकतर अविकसित आहे किंवा विकसनशील आहे. पण विकसित एकही जात नाही. सेवेतलं जे आरक्षण आहे, सेवेतलं आरक्षण 1990 पासून धर्मांतरित बौद्ध किंवा महार जातीची कुठेही भरती होत नाही. 1990 पासून म्हणजे ते 10 वर्ष आणि हे 26 वर्ष, गेली 36 वर्ष आहे सगळी बेकारी झालेली आहे. आणि हे सगळीची सगळी जे शासनाच्या सेवेमध्ये गेले पाहिजे होते लोक, हे प्रायव्हेटकडे वळलेले आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आता 10,000 पोस्ट खाली आहे. 10,000 म्हणजे 2022च्या आकड्यानुसार. करा भरती, मातंगाचे लावा सगळेचे सगळे. पण क्वालिफिकेशन महत्वाचा पार्ट आहे ना, काही फुकटात आरक्षण येत नाही. एकत्रित आरक्षणातूनच सगळ्यांची प्रगती झालेली आहे. या खंडित करून किंवा तुकडे करून त्यातून प्रगती कदापिही शक्य नाही. 59 जातीचे 3,500-4,000 फॉर्म भरून ठेवलेले आहे. 59 पूर्ण 59 जातीचा एका प्लॅटफॉर्मवर अभ्यास करायचा. कोणाचा विकास झाला, कोणाचा नाही, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय सगळा फॉर्म भरून ठेवले. अजून काही कोणी करतच नाहीये. मग ते कशासाठी भरले? लाखो रुपये बर्बाद केले. 78,000 सूचना हरकती आहेत. त्यापैकी 3,000 हार्ड कॉपी मध्ये आहे, 75,000 सूचना मेलवर आहे. 75,000 पैकी जवळपास 21,000-22,000 सूचना ह्या फेवर मधल्या आहेत. बाकी सगळ्याच्या सगळ्या सूचना विरोधातल्या आहेत. आता ह्या सगळ्या सूचना मागवल्या शासनानं. एकीकडे लक्षात घ्या बदर समितीचा अहवाल आणि ह्या सूचना हरकती. शासन काय करणार आहे? या समितीवर 3 लोक आहे नियुक्त. चीफ सेक्रेटरी आहे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आहे, लॉ अँड ज्युडिशरीचे आहेत. हे 3ही लोक हे वाचणारच नाही. परंतु यामध्ये महाराष्ट्रामध्ये ए आणि बीच होणार. जर डेव्हलपमेंटच्या फॅक्टरवर झालं तर सर्वात जास्त विकास चांभार समाजाचा झाला आहे. म्हणून सगळ्यात मोठा आरक्षणाचा भागीदार चांभारचा हेड राहील आणि इथे काय म्हणतो तुम्हाला निग्लेक्ट केलं जाईल महार जातीला. सर्व स्टेटमध्ये जर हे आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर त्याचा इफेक्ट पुन्हा असा होईल, हे राज्याच्या मर्जीवर येईल. संविधानिक आरक्षण आहे आज, उद्या ह्याचं वैधानिक आरक्षणात रूपांतर होईल. आमच्या लाडक्या बहिणीला लाभच नाही पाहिजे, देऊच नका त्यांना. अहो त्यांची जिंदगी, त्यांना 1,000, 1,500 रुपये पैसे देऊन तुम्ही तिकडे 22 पासून फेलोशिप नाही आहे मुलांना. म्हणजे हायर एज्युकेशन साठी पोरं तडफून राहिले, तुम्ही काहीच नाही करत आणि त्या बहिणीला लाभ देता म्हणता. काही उपयोग नाही ना. 35 वर्ष झाले हे त्यांची योजना आहे की त्यांना दक्षिणेतून ते सगळं पेटवण्यात आलं आहे. आणि 35 वर्षापासूनच हे, कारण लहुजी क्रांती सेनेची निर्मितीच उपवर्गीकरणासाठी झालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं पेटवलेलं आहे. आता याला तोंड फुटत आहे. हे जे क्रीमी लेअरचं मॉडेल आहे, आपण असं समजलं की क्रीमी लेअरचं मॉडेल लागणं म्हणजे एखाद्या गटाला वगळायचं नाही, कोणालाच वगळायचं नाही. पण याच्यात तरीही 5 लाखाची, 10 लाखाची, 10 लाखाच्या वर अशा जर मर्यादा टाकल्या, सर्व लोक जे गरीब आहे सगळ्याच जातींमधले ते 5 लाखाच्या आतमधल्या आरक्षणाचा लाभ घेतील. 5 ते 10 लाख ज्याचं उत्पन्न आहे त्यामध्ये लाभ घेतील, सर्व जाती त्यामध्ये असतील. आणि 10 लाखाच्या वर ज्याचं उत्पन्न आहे त्यामध्ये पण सगळ्या जाती असतील. म्हणजे जाती वगळायच्या नाही. शासनाला उपवर्गीकरण करायचं असेल तर जनगणनेपूर्वी करावं. वास्तविक पाहता बाबासाहेबांना तर आमच्या पाचचा धंदाच काढून घेतला होता. तरीही आम्ही बाबासाहेबांच्या विरोधात गेलो नाही. बरोबर आहे बाबासाहेबाचं, आम्ही वेगळ्या मार्गाने लागलो. ते सोडा ना तुम्ही परंपरागत. आता तुम्ही या, तुम्ही विहारात या, विहारात बसा, अभ्यासिकेत बसा आणि आपली प्रगती करायचं साधनं निवडा. सगळ्याच जातीमध्ये जे अविकसित लोक आहे, ज्यांचा विकास झाला नाही, त्याच्यासाठीच्या योजना बनवून त्या राबवल्या पाहिजे. नव्हे की हे शासनाचं उपवर्गीकरण केलं पाहिजे. शासनाचा याच्यातून
हा उपवर्गीकरणामधून वेगळाच डाव सगळ्या लोकांना निदर्शनास येतो. आवाज इंडिया टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आरक्षणाचे उपवर्गीकरण हा मुद्दा फार चर्चेमध्ये आहे आणि राज्य शासनाने त्या दिशेने पाऊल सुद्धा उचललेले आहे. पण याचा विरोध होतोय आणि विशेषतः मातंग समाज वगळता इतर सर्व समाज या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहेत. उपवर्गीकरण नेमकं कशासाठी, याचा किती फायदा होणार आहे, किती नुकसान आहे, या संदर्भात आपल्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत माननीय डॉक्टर मुकेश दुपारे सर. सर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज संशोधन संस्था बासरी पुणे याचे संचालक आहेत, एक संशोधक आहेत, विचारवंत आहे, लेखक आहेत. आणि सर या अनुषंगाने आज आपल्याशी चर्चा करतील आहे की हा मुद्दा जो आहे हा किती तार्किक आहे की अतार्किक आहे. सर माझा पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की आपण बघतोय की महाराष्ट्रात 59 जाती आहेत आणि 13% आरक्षण आहे एस सी वर्गाला. पण त्यातली एक जात जी प्रकर्षाने डिमांड करते मातंग समाज की आम्हाला उपवर्गीकरणाचा फायदा मिळाला पाहिजे आणि उपवर्गीकरण झालंच पाहिजे, ही त्यांची मुख्य डिमांड आहे. तर उपवर्गीकरण हे किती तार्किक होईल महाराष्ट्रामध्ये? कारण या ठिकाणी प्रभावी जात जी आहे त्यामध्ये आपण जर प्रकर्षाने बघितलं तर महार आहे, मातंग आहे, चांभार आहे आणि इतर जाती ज्या आहेत त्या फार त्यांची संख्या फार कमी आहे. तर या अशा स्थितीमध्ये हे उपवर्गीकरण जर झालं तर ते किती तार्किक होऊ शकेल की अतार्किक होईल? उपवर्गीकरण जर झालं तर ते तार्किक होणारच नाही. कारण की या महार, मांग, चांभार या 3 जाती जरी प्रमुख धरल्या तरी यांच्या संख्येमध्ये मोठा फरक आहे. महारांची लोकसंख्या 80 लाख आहे, मांग जातीची लोकसंख्या 24 लाख आहे, चांभार जातीची लोकसंख्या 14 लाख आहे. हे 2011च्या सेन्ससमध्ये, हे 2011च्या सेन्ससनुसार आहे. आणि उरल्या सर्व 56 जाती ज्या आहेत त्यांची लोकसंख्या 13 लाख आहे. अच्छा, म्हणजे 1,32,75,898 एवढी पॉप्युलेशन आहे. बरं. आता हे वाटायचं तर एखादं सूत्र निश्चित करावं लागेल की वाटायचं कसं आहे. शासन वाटणार आणि शासनानं ठरवलंच आहे की ते वाटायचंच आहे. अच्छा, म्हणजे सगळ्या स्टेटमध्ये झालं आहे म्हणून इथे वाटायचं आहे असं नाही, तर तो अजेंडाच आहे त्यांचा, तर ते वाटणारच कोणत्याही परिस्थितीत. मग हे जर वाटलं, लोकसंख्येनुसार जरी वाटलं तरी हे मांग जातीला ते 2 ते 2.5% आरक्षण येते. अच्छा, महार जातीला 7.5% येते, चांभार जातीला 1.5% येते आणि इतर ज्या 56 जाती आहेत त्याला 1.5% आरक्षण येते. अच्छा, हे लोकसंख्या सूत्रानुसार, ज्याची संख्या भारी त्याची भागीदारी यानुसार. एक दुसरा मुद्दा आहे की त्यानुसार सुद्धा वाटलं जाऊ शकते, तो आहे डेव्हलपमेंटचा फॅक्टर. की कोण्या जातीचा म्हणजे विकास झाला, तर विकास झाला आहे. मग विकास झाला आहे असं जे म्हटलं जाते किंवा मातंगाचं पण म्हणणं आहे असं की या जातीचा विकास झालाय, महार आणि धर्मांतरित बौद्धांचा सरळ सरळ विकास झालाय असं म्हटलं जाते. हा लोकसंख्येचा फरक आहे. महारांची लोकसंख्या 80 लाख आणि 65 लाख लोक धर्मांतरित बौद्ध, हे 1.5 लाख लोक आहे. 1.5 कोटी, 1.5 कोटी आहे. 1.5 कोटी लोकसंख्येमध्ये आता 24 लाख ज्याची लोकसंख्या आहे त्याचा एक सुधारलेला माणूस जर असेल तर 1.5 कोटी लोकसंख्येचे 6 लोक सुधारलेले लागतील. अगदी बरोबर आहे. हे जे दिसते हे चित्र शहरी भागामध्ये धर्मांतरित बौद्धांचं आणि महारांचं दिसते. कारण सगळे लोक आपापलं सोडून आले आहे, शहरी भागात स्थायिक झालेले आहे. शहरी भागातलं चित्र ग्रामीण भागामध्ये असं काही फारसं चित्र नाही आहे. बरोबर आहे. हे चित्र नजरेसमोर ठेवून यांचा विकास झाला असं म्हणणं चुकीचंच आहे. बरं, विकासाचं कोणतंही साधन मोजून काढण्याचं आजपर्यंत शासनाकडे नाही आहे. बरं, मानव विकास निर्देशांक आहे, त्या मानव विकास निर्देशांकानं मोजून काढलं जाऊ शकते. सगळे राज्य, सगळे स्टेट, जिल्हा वाईज आपण ते मोजून काढतो, परंतु जातीनिहाय अजूनपर्यंत मोजून काढलेलं नाही. मग जातीनिहाय जर मोजून काढलं तर त्यातून समजेल की कोणत्या जातीचा विकास झालाय कोणता नाही. आम्ही हे संशोधक म्हणून या पुस्तकाचं काम करत असताना सेन्ससनं 19 इंडिकेटरची आकडेवारी या शेड्यूल कास्टची सगळ्या जातींची दिलेली आहे. अच्छा, ओके. त्यातले 17 इंडिकेटर आम्ही घेतले.
एकीकडे सगळ्या जाती आणि एकीकडे 17 इंडिकेटर आणि यांची गोळाबेरीज केली. त्याला डेमोग्राफिक हेल्थ म्हटलं. डेमोग्राफिक हेल्थनुसार प्रत्येक जातीची हेल्थ किती आहे हे काढलं. यामध्ये सर्वात विकास झालेला जी जात आहे ती भांबी म्हणजे चांभार. अच्छा. हां, त्या चांभार जातीचा झालाय. दुसऱ्या नंबरवर मालादासरी तिचा 0.935 आहे. चांभारांचा 0.941 आहे. खाटीक जात तिचा 0.925 आहे. अच्छा. महार 0.920 आहे. म्हणजे हिचा विकास झालेला आहे असं नाहीच आहे. हिच्यापेक्षाही विकसित झालेल्या जाती आहे. आधी आहे. बऱ्याचशा जाती माग आहे. परंतु एक गोष्ट इथं प्रामुख्याने लक्षात येते, अशी एकही जात नाही की जिचा महाराष्ट्र राज्याच्या तुलनेसोबत तुलना करता येईल त्याच्यासोबत. एकही जातीचा एवढा विकास झालेला नाही. ह्या एकतर अविकसित आहे किंवा विकसनशील आहे. पण विकसित एकही जात नाही आणि हा मुद्दा चुकीचा आहे की या जातीचा विकास. पण आता विशेषतः जेव्हा आपण बघतो सोशल मीडियावरती किंवा जे काही प्रोग्राम सुरू आहेत त्याच्यामध्ये मातंग जातीचा हा एकमेव रोष आहे की महार जातीचे आहेत किंवा बौद्ध जे आहेत त्यांची प्रगती फार झालेली आहे आणि त्यांनी कशा इंडिकेटर तपासले मला माहिती नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं सगळं आरक्षण जे आहे ते बौद्धांनी खाल्लेलं आहे किंवा महार जातींनी खाल्लेलं आहे. तर याला कसं जस्टिफाय करता येईल? नाही, महार जातीनं खाल्लेलंच नाही आहे. काय आहे, आरक्षणामध्ये आरक्षण 5 प्रकारचं मिळते. आता आपण त्या प्रकारात जाणार नाही, परंतु सेवेतलं जे आरक्षण आहे, सेवेतलं आरक्षण 1990 पासून धर्मांतरित बौद्ध किंवा महार जातीची कुठेही भरती होत नाही. 1990 पासून म्हणजे ते 10 वर्ष आणि हे 26 वर्ष, गेली 36 वर्ष आहे सगळी बेकारी झालेली आहे. आणि हे सगळीची सगळी जे शासनाच्या सेवेमध्ये गेले पाहिजे होते लोक, हे प्रायव्हेटकडे वळलेले आहे. सगळ्या मुंबई पुण्याकडच्या सगळ्या यामध्ये कंपन्यांमध्ये हे लोक गेलेले आहेत. आता यांचा आरक्षणाशी काही संबंध नाही आहे. सेवेतलं आरक्षण मिळालेलंच नाही आहे. हे वैयक्तिक मेहनतीवर, वैयक्तिक त्यागावर, मेरिटवरती हे सगळेचे सगळे तिकडे गेलेले आहे. हे यांचं खाल्लं असं म्हणण्यासाठी ते वाटा लागेल की यांचं होतं किती आणि त्या हिशोबावर मग त्यांचं कमी किती झालं म्हणून खाल्लं. काय आहे, त्यांची पण भरती होत नाही आहे, मागांचं पण कोणी भरलं जात नाही, परंतु एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये ते बसत नाही. त्यांचं एज्युकेशन नाही आहे, शिक्षणाकडचा ओढा नाही आहे, परंपरागत जीवन पद्धती आहे, अगदी सगळंच सगळं जुनच घेऊन चालत आहे. इकडे धर्म स्वीकारल्याच्या मध्ये बोंब झालेली आहे, काय तिकडे पण काहीच नाही आहे. मोठ्या मोठ्या पोस्टवर त्यांचे लोक नाही आहे अशातला भाग नाही आहे. कलेक्टर, कमिशनर, एसपी, डीएसपी बरेचसे लोक आहे. म्हणजे बार्टीचे डीजी तर त्यांचेच होते आतापर्यंत, आता आरटीला आहे. हे सगळे लोक आहेत, परंतु इकडे जे समाजामध्ये चळवळ आहे, एकामेकाला हात देण्याची जे प्रथा आहे, विहारामधून ज्या अभ्यासिका चालवल्या जातात तशी प्रथा त्यांच्यामध्ये नाही, आपल्याकडे प्रचंड प्रमाणात आहे. आणि नव्हे तर ते सगळे लोक करतातच. तिकडे तसं नाही, प्रत्येकाला आपली जबाबदारी वाटते की समाज माझा समोर गेला पाहिजे असं जे आहे. म्हणजे उत्तरदायित्वाच्या भावनेतून जे सगळे लोक एकमेकाला हात देतात तसं तिकडे नाहीये. एक पोराला जर आपल्याकडे ऍडमिशनसाठी पैसे नसेल तर लोक गोळा करतात आणि त्याची ऍडमिशन करून देतात. तिकडे असं नाहीये, म्हणून त्यांच्या विकासामध्ये मोठी बाधा आहे. बरं, त्यांच्यासाठी हे काही अभ्यासिका खुले आहेत, ते त्यांनी आलं पाहिजे. तसं कोणी त्यांना मार्गदर्शनच करत नाही. बरं, मार्गदर्शन केलं तर ते येत पण नाही इकडे. आता बरेचसे लोक आपण त्यांच्या मध्ये जाऊन मार्गदर्शन करतात, परंतु ते कोणी ऐकत नाही आहे. त्या परंपरागत याच्यामध्येच त्यांना आनंद आहे, कोणी कोणाचं खाल्लेलं नाही आहे. इवन महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आता 10,000 पोस्ट खाली आहे. 10,000 म्हणजे 2022च्या आकड्यानुसार. करा भरती, मातंगाचे लावा सगळेचे सगळे, पण क्वालिफिकेशन महत्वाचा पार्ट आहे ना. काही फुकटात आरक्षण येत नाही, त्याला काहीतरी क्वालिफिकेशन असते, टर्म अँड कंडिशन असतात, अटी शर्ती पूर्ण करणाऱ्यालाच ती लागते. म्हणून ह्या मुद्दा म्हणणं आहे की मातंग समाजामध्ये शिक्षणाची कमी आहे, गुणवत्तेची कमी आहे आणि जे पेबॅकची सोसायटीची जी कन्सेप्ट आपण जी रुजवली ती कमी आहे, म्हणून ते मागे येत आहेत. बिलकुल बरोबर. पण आता एक महत्वाची गोष्ट आपण बघितली पाहिजे की आपण सुद्धा अशीच मागे होतो. तर आता मातंग समाजाला जर उपवर्गीकरणामध्ये त्यांचा जो काही म्हणणं असेल 5% आहे, 6% आहे, जे काही सरकार निकष डिसाईड करतील मला माहिती नाही कशा पद्धतीने करतील, पण त्यातून जर त्यांना बेनिफिट मिळाला तर प्रॉब्लेम काय आहे? आरक्षणातून त्यांना म्हणजे उपवर्गीकरणातून बेनिफिट पाहिजे. त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की आता
मी याच्यासाठी एक उदाहरण देईल की आता हे एक फुटबॉलचं ग्राउंड आहे. 13% आरक्षण आहे. 59 जाती आहे. कोणत्याही जातीनं आपली क्वालिटी सिद्ध केली, आपलं मेरिट आणलं, तर त्याला त्यामध्ये वाटा आहे. समजा जर त्याचे तुकडे तुकडे केले तर मग त्या ग्राउंडवर तर काहीच नाही खेळता येणार. म्हणजे आपल्या वाट्यांमध्ये आज जो आम्ही 13% सगळे लाभ घेऊ शकतो, उद्या वैयक्तिक येईल आणि छोटासा पार्ट शिल्लक राहील. बरं, छोट्याशा पार्टला केव्हा मिळेल आरक्षण आणि केव्हा नाही, बरं त्यामध्ये अजून ते त्याची सगळी प्रक्रिया, यामध्ये मातंग समाज टिकू शकणार नाही. एकत्रित आरक्षणातूनच सगळ्यांची प्रगती झालेली आहे. या खंडित करून किंवा तुकडे करून त्यातून प्रगती कदापिही शक्य नाही. अच्छा. बरं, समजा जर वाटा किती येणार? मग सरकारी जॉब्स टोटल किती आहेत आता सध्या महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये 94,000 जॉब आहेत एकूण. एससीच्या नाही, भरलेले नाही. एससीचे एकूण 84,000 आहे, 94,000 आहे. त्यापैकी 85,000 भरलेले आहेत. टोटल जॉब्स काय समथिंग 7,32,000 समथिंग काहीतरी आहे. नाही, टोटल जॉब आहे ते. हे रिझर्वेशनचे किती आहे त्या अनुषंगाने. राईट. आणि 8,0900 समथिंग जॉब 15 एवढ्या पोस्ट आजही खाली आहे. म्हणजे जवळपास आता ते 2022चा डेटा आहे. आतापर्यंत पाहिलं असेल तर 10,000 पोस्ट या सगळ्याच्या सगळ्या खाली आहे. या ठिकाणी मोठा लाभ देता येऊ शकतो आणि त्यांची प्रगती साधता येऊ शकते. दुसरी गोष्ट एक घ्या, लहुजी साळवे आयोगाचा अहवाल आहे. त्याच्या 68 शिफारशी शासनानं मान्य केलेल्या आहे. 2011ला त्या अंमलात आलेल्या आहे. त्यातूनही विकास झालेला नाही. मग अच्छा, म्हणजे वाढून दिल्यावर एक तर सगळंच एकत्र आहे पण मग खाता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. म्हणून उपवर्गीकरण पाहिजे. बरं, स्पेशल दिलं, सगळे मातंगाचेच पद आहे, सगळ्या मातंगाच्याच योजना आहे, मग तरीही मातंगाचा विकास होत नाहीये. म्हणजे लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशीनुसार काय काय दिलं त्यांनी योजना? त्यांना कृषीमधल्या योजना दिल्या, शाळेमधल्या योजना दिल्या, वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या, सार्वजनिक लाभाच्या योजना दिल्या. सगळ्या योजना म्हणजे मानवाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या योजना त्यांच्यासाठी दिल्या. त्याचा लाभ घेतला नाही काय मग त्यांनी आतापर्यंत? शासनाला आता त्यांचाच अहवाल आहे, त्यांचाच आयोग आहे, सगळे मातंग होते त्या अहवालामध्ये, एकही दुसऱ्या कास्टचा नाही आहे. त्यांनीच लिहिलेला आहे तो अहवाल. 2008 मध्ये सबमिट केला, 11 मध्ये त्याच्या शिफारशी अंमलात आल्या. मग तरीही तुमचा विकास होणार नाही. तुम्ही काही करणार आहात की नाही हे ठरवा ना अगोदर. उपवर्गीकरण करून फायदा नाही आहे, पण उपवर्गीकरण पाहिजेच आहे आणि शासन त्यांचं करणारच आहे सगळ्यांचं. पण त्यातून नुकसानाशिवाय दुसरं काहीही हातात येणार नाही. कारण जेवढे जास्त तुकडे केले जाईल तेवढा जास्त नुकसान होईल. कमी तुकडे राहतील तर त्यामध्ये काहीतरी जातीला लागेल, परंतु उपवर्गीकरण हा काही पर्याय नाही आहे. बरं, तुम्ही आता संबंध महाराष्ट्रात फिरत आहे आणि ठिकठिकाणी मिटिंगला जात आहे, तर उपवर्गीकरण करताना अनेकांचे आक्षेप हे आहेत की फक्त मातंग समाजाचा अभ्यास झालेला आहे, बाकी चर्मकार समाज आहे किंवा त्यातही मांगारुडी आहे किंवा आणखी इव्हन स्वीपर कम्युनिटी आहे किंवा आणखी काही कम्युनिटीज आहेत, त्यांचा अभ्यास झालेला नाही, मग त्यांना कसा न्याय मिळेल? बरेचसे अभ्यास झालेले आहे. अच्छा. काय होलार समाजाचा अभ्यास झालेला आहे. तुम्ही स्वतः मला वाटतं रिपोर्ट केला आहे. मी केलेला आहे. होलार समाजाचा अभ्यास केला, बार्टीच्या माध्यमातून तो झालेला आहे. खाटीक समाजाचा झाला आहे. 1977 पर्यंत खाटीक समाजाला फक्त विदर्भामधल्या सवलती होत्या. अच्छा. 1977 नंतर क्षेत्रबंधन उठवलं, अख्ख्या महाराष्ट्रातला खाटीक समाज शेड्यूल कास्टमध्ये आला. नाहीतर त्याला पश्चिम महाराष्ट्रातला किंवा विदर्भ वगळता त्यांना सवलती नव्हत्या. तो अभ्यास झालेला आहे. मांगारुडी समाजाचा अभ्यास झालेला आहे. अशा बऱ्याचशा जाती आहे की ज्यांचा अभ्यास झालेला आहे. अभ्यास झालेला नाही अशातला भागच नाही. त्या अभ्यासातून साध्य मात्र काही होत नाही, कारण वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्यासाठी काही वापरता आलेल्या नाही. जशा मातंगासाठी राबवण्यात आलेल्या आहेत त्यांच्यासाठी राबवल्या. आता भंगी समाजाचा सर्वे झालेला आहे, यशदामार्फत तो सर्वे करण्यात आला आहे, परंतु त्याच्यावर काही पुढे ॲक्शनच नाही आहे. शासन काही करतच नाही आहे. अभ्यास करणे आणि तसा बस्त्यात ठेवणे याला काही अर्थ नाही. 59 जातीचे 3,500-4,000 फॉर्म भरून ठेवलेले आहे. 59 जातीचा एका प्लॅटफॉर्मवर अभ्यास करायचा. कोणाचा विकास झाला, कोणाचा नाही, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय सगळा फॉर्म भरून ठेवले, अजून काही कोणी करतच नाहीये. मग ते कशासाठी भरले? लाखो रुपये बर्बाद केले त्याच्यासाठी. सगळे समतादूत कामाला लावले, सगळे कोरोनाच्या काळामध्ये ते भरले आणि तसे गट्टे बांधून ठेवले. त्याचा उपयोग काय आहे?
ते जर अभ्यास असता तर कधीच ह्या बदर समितीला ते आकडेवारी घेत असताना उपयोग तर झाला असता. पण असा काहीही अभ्यास केलेला नाही. बदर समितीवरून पण एक नकारात्मक सूर आहे की बदर समितीचा रिपोर्टच अजून झालेला नाही सार्वजनिक, आणि त्यात सूचना मागवण्यात आल्या. त्यातल्या जवळपास 80% ज्या हरकती आहेत त्या महार आणि बौद्ध जातींनी लिहिलेल्या आहे. तर बदर कमिटीचा अहवाल नेमका आहे काय, आणि त्यांना इतकं काय त्याच्यामध्ये कॉन्फिडेन्शियल आहे की सरकार ते लपवत आहे? नाही, हा गहन प्रश्न आहे. हा आता आपल्याला सोडवणे नाही आहे आणि ना सुटू शकत तो. परंतु त्याचे काही क्ल्यू आमच्या अभ्यासात आलेले आहे. बदर समितीला एकूण पहिले 3 महिन्याची मुदत दिली. 3 महिन्यात काम झालं नाही, मग 8 महिन्याची मुदत वाढवून दिली. 8 महिन्यात काम झालं नाही, पुन्हा 6 महिन्याची मुदत वाढवून दिली. एकूण 17 महिन्याची मुदत बदर समितीला दिली. 17 महिन्याच्या मुदतीनंतर बदर आणि त्यांनी तो 16-17 मार्चला तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. मुख्यमंत्र्यांनी 1 एप्रिलला तो मंत्रिमंडळात मांडला आणि तसाचा तसाच ठेवला. त्यावर काही थोडीफार चर्चा झालेली फक्त पेपरमध्ये ऐकायला मिळाली. अनुसूचित जातीचंच उपवर्गीकरण का, जमातीचं का नाही? त्याच्यात कुठे लिहिलं आहे का जातीचंच करावं म्हणून? मग आता ह्या सूचनाने हरकती आल्या त्याच्यामध्ये. आता ते त्यावर झाला वेळ तो. 78,000 सूचना हरकती आहेत. त्यापैकी 3,000 हार्ड कॉपीमध्ये आहे, 75,000 सूचना मेलवर आहे. 75,000 पैकी जवळपास 21,000-22,000 सूचना ह्या फेवर मधल्या आहेत. बाकी सगळ्याच्या सगळ्या सूचना विरोधातल्या आहेत. आता ह्या सगळ्या सूचना मागवल्या शासनानं. एकीकडे लक्षात घ्या बदर समितीचा अहवाल आणि ह्या सूचना हरकती. शासन काय करणार आहे? या समितीवर 3 लोक आहे नियुक्त. चीफ सेक्रेटरी आहे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आहे, लॉ अँड ज्युडिशरीचे आहेत. हे 3ही लोक हे वाचणारच नाही. या 3ही लोकांना ह्या सगळ्या हरकती व सूचना मराठीत आहे. हे 3ही लोक इंग्रजी शिकलेले आहे, यांना हे मराठी वाचता येत नाही. हे वाचणार कसे? बरं, हे 75,000 आहे. एवढं सगळं कसे वाचणार? 25,000 घेतल्या तरी याला 2-4 महिने लागतील. बरं, वाचण्यासाठी कोणी ठेवू शकत नाही, कारण त्याच्यातून काय काढायचं जिस्ट काही नाही. बरं, शासनाचं आजपर्यंतच ज्या बार्टीनं ह्या सगळ्या हरकती व सूचना जमा केल्या त्याला काही गायडन्स नाही, काही दिशानिर्देश नाही की काय करायचं ह्या हरकती आणि शासनाला नेमकं करायचं काय नेमकं? शासनाला काहीच करायचं नाही आहे. हे तुम्हाला जयंतीच्या पिरियडमध्ये तुमचा उद्रेक होऊ नये यासाठी हा कालखंड प्रोलॉन केला 30 दिवसाचा. त्यांनी तर ठरवलं होतं की तुम्ही 10 तारखेला पत्रक आलं, 15 तारखेपर्यंत हरकतीची सूचना द्या आणि 17 आणि 18 तारखेला आम्ही तुमच्या मुलाखती घेऊ. म्हणजे एवढी शासनाची तयारी झाली आहे. आणि आता 30 तारीख होऊन गेली. आता काही चालचाल नाहीये. आता बरं, दिशानिर्देशही नाही की असं करायचं आहे तसं करायचं आहे. बार्टीच्याच लोकांनी डोकं लावलं आणि त्यांनीच कोणाच्या आल्या, किती जिल्ह्यातल्या आल्या वगैरे वगैरे असं करून ठेवलं. ते असं करून ठेवलं, बाकी काही केलेलं नाही. ते असेचे असेच गट्टे पडलेले आहे आजही स्थितीमध्ये. मग शासन याचं करणारच काही नसेल, मग मागवल्या कशासाठी? बरं, यामध्ये माझ्या सगळ्यात जास्त शिफारस आहे. मी त्याच्यासाठी एक पत्रक काढलं होतं. मी त्या बदर समितीवर कोणते ऑब्जेक्शन घ्यायचे हे पत्रक सार्वजनिक केलं आणि त्या सगळ्या लोकांनी पाठवलं. आम्हाला तर अजूनपर्यंत काही शासनाने कळवलंच नाही. बदर समितीच्या अहवालात काय आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे भाग. एकंदरीत परिस्थिती अशी दिसते की याचं नेतृत्व म्हणजे जे काही गट करणार आहे, ABCD नाही होणार, ए आणि बीच होणार. अच्छा, दोनच होणार. ABCDचा हा त्यांचा फॉर्म्युला जरी असला, इतर याच्यात अबखड असं नाव आलं त्याला, परंतु यामध्ये महाराष्ट्रामध्ये ए आणि बीच होणार. अच्छा, जर डेव्हलपमेंटच्या फॅक्टरवर झालं तर सर्वात जास्त विकास चांभार समाजाचा झाला आहे, म्हणून सगळ्यात मोठा आरक्षणाचा भागीदार चांभारचा हेड राहील आणि इथे काय म्हणतो तुम्हाला निग्लेक्ट केलं जाईल महार जातीला. दुसरं ज्याचा विकास झाला नाही असं समजलं आहे तर ते मागांकडे जाईल त्याचं नेतृत्व आणि त्याच्यासोबत जवळपास 50 जाती असतील. अच्छा, म्हणजे ह्या दोन्ही याच्यामध्ये वाटलं जाईल. महार कुठं भागीदार असणारच, परंतु नेतृत्व मात्र या ठिकाणी महारांकडे राहणार नाही. एक तर चांभाराकडे राहील किंवा इकडे मांग जातीकडे राहील. आणि हे आरक्षण कसं वाटेल? शासनासोबतचं त्यांचं डिलिंग 5 ते 6% आहे, तर 5 ते 6% त्यांना वाटलं जाईल. बाकीचं जे शिल्लक राहते
ते ज्याचा विकास झालेला आहे असं समजलं जाते त्यांना जाईल. पण तिथे उद्रेक होईल ना मग, कारण चर्मकार समाज आत्ताच अपोज करते, महार समाज तर करतोच आहे, मी इवन भंगी समाज करतोय हो, किंवा बाकी जाती पण बघतोय मी, त्या पण करताय. नाही आता लक्षात घ्या, आता हे राजकारणाचे वारे नाही आहे कुठं, नाही सध्या इलेक्शन कुठेच नाहीये. इलेक्शन कुठं नाही आहे. हा, बरं, जो मांग समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे हा. त्याचं त्याला आता कामच नाही आहे. नाहीये काम. मग याचं काम आता 29 मध्ये येईल. हो. मग तोपर्यंत हे प्रोलॉन करावं लागेल. अच्छा. आणि मग काय होईल, ते डेट जाहीर करतील एका परिपत्रकानुसार. बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही, कारण कोर्टातून पण तसे आदेश आले आहे. हा. आमच्या त्या प्रज्ञाताई गेल्या, काही मिळालं नाही आहे, तर तो कोणालाच काही मिळणार नाही. त्याच्यात आहे किंवा नाही हे कोणाला माहित नाही, काहीच माहिती नाही. काहीच नाही. त्यांनी आता काय शिफारस ते केल्या, एक काय काहीच केलं माहिती काय नाही. नाही, त्यांनी काय केलं हेही माहित नाही, कोणाला हम्म. कोणाच्या भेटी घेतल्या नाही, काहीच नाही. त्यांनी हम्म. मस्त बसून त्यांना 2 हा, लोक बसून. नियुक्त केले आहे दिल्लीचे. ते 2 लोक त्या संस्थेचे त्याच्यासोबत काम केलं आणि तसंच पडून आहे. ते काय केलं असेल नसेल, परंतु हे जे वाटलं जाईल, हे दोन्ही जातींना, विरोध करणारे आणि फेवरमध्ये असणारे दोन्ही लोकांना शासन फाट्यावर मारणार आहे. अच्छा. आणि त्यांच्याच तर्फे, शासनातर्फेच त्यांचा प्रतिनिधी न्यायालयात जाऊन ते जे Stay दिलेलं आहे करतील. ते त्याला सेटबॅक देण्याकरता ते कोर्टात हँग करणार आहे. म्हणजे याचं कामच नाही आहे. आणि मोठ्या प्रमाणावर आता भरती येते आहे, प्राध्यापकाची भरती आहे, वेगवेगळ्या संस्था संघटनांच्या ज्या काही इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंटच्या त्याची भरती येते आहे. हे जर तुमचं प्रोलॉन करून ठेवलं तर भरतीला तुमच्या स्टॉप बसेल, तुमची काही भरती होणार नाही, तुमचे पद जसेचे तसेच ठेवले जाईल आणि सगळंच सगळं जे काही भरती आहे ते त्यांच्याच पदाची होईल. शासन हाच गेम सगळ्या जातीचा करणार असा अंदाज दिसतो. अच्छा. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की शासन जे आहे ते फक्त एक वॉच करत आहे, तुमच्यामध्ये भांडणं लावत आहे, तुमच्यामध्ये वादविवाद निर्माण करत आहे, त्यांना न्याय द्यायचा त्यांचा काहीच त्यांच्या मनात नाहीये. नाही, बिलकुल नाहीये. हे शासनानंच लावलेलं भांडण आहे, हे षड्यंत्रकारी भांडण आहे. त्यामुळे हे शासन याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व आहे. यामधून कोणालाही काहीही मिळणार नाही. म्हणजे मातंग समाजाला पण मिळणार नाही. मातंग समाजाला मिळण्याचा संबंधच येत नाही. त्यांना आरटी मिळाली, त्यांना ते अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ मिळालं, तुम्ही म्हणताय ते इतके सारे त्यांना ते 68 शिफारशी त्यांच्यासाठी करण्यात आल्या आणि त्या सध्या अस्तित्वात आहेत. पण त्यातूनही काही विकास होत नाही आहे, कारण त्याच्यासाठी हा विषय एक युनिव्हर्सल, म्हणजे भारताच्या लेवलला जर आपण बघितलं, देशाच्या लेवलला, तर प्रत्येक स्टेटमध्ये हा विषय येतो. म्हणजे आता कर्नाटकमध्ये झालं किंवा तेलंगणात झालं किंवा हरियाणात झालं, जरी आपसामध्ये त्याच्यामध्ये वादविवाद झाले, अनेकांमध्ये मनमुटाव झाले, पण याचा खरंच लाभ होतोय का उपवर्गीकरणाचा, की फक्त आणि फक्त सरकारला या जातीमध्ये विद्वेष निर्माण करायचा किंवा त्यांच्यामध्ये विसंवाद निर्माण करायचा म्हणून सगळ्या गोष्टी होत आहेत? विसंवाद निर्माण करायचा आहे, कोणालाही आरक्षणाचा फायदा घेऊ द्यायचा नाही आहे. एक लक्षात घ्या, यातून आता ते काय खूप मोठी गोष्ट आहे, सर्व स्टेटमध्ये जर हे आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर त्याचा इफेक्ट पुन्हा असा होईल, हे राज्याच्या मर्जीवर येईल. संविधानिक आरक्षण आहे आज, उद्या हे याचं वैधानिक आरक्षणात रूपांतर होईल. अच्छा. म्हणजे राज्याच्या मर्जीवर राहील आरक्षण देणं किंवा न देणं. आता एवढ्या पोस्ट भरल्या पाहिजे हे आहे निश्चितच, पण पोस्ट भरतच नाही आहे, म्हणजे राज्यावर अवलंबून आहे. आम्ही इकॉनॉमिकचा डेटा, म्हणजे अर्थसंकल्पाचा डेटा घेतला, 14 वर्षामध्ये तुमचे 26,000 कोटी रुपये दिलेलेच नाही आहे. अच्छा. एक तर तुम्हाला 13% किंवा 10% लोकसंख्येच्या प्रमाणात पैसा पाहिजे, बरं तेवढा पैसा देत नाहीये. 10% पैसा देतात, जो पैसा मंजूर केला जातो त्यापैकी खर्च केला जात नाही. म्हणजे हे 26,000 कोटी रुपये हे काही चोरी नाही आहे, हा डायरेक्ट डाकाच आहे, शासनाने टाकलेला. मग हे जर शासन आमच्या विकासाची जबाबदारी घेते, मग हे आपल्या याच्यातले पैसे कसे काय खाऊ शकते? हे तर उलट पैसे दिले पाहिजे होते. यांनी तर लाडक्या बहिणीसाठी त्याच्यातूनच टाकले. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ह्या लाडक्या बहिणीचा लाभ तुमच्या SC ST वर्गाला देतो. आमच्या लाडक्या बहिणीला लाभच नाही पाहिजे, देऊच नका त्यांना. त्यांची जिंदगी, त्यांना 1,000 1,500 रुपये पैसे देऊन तुम्ही तिकडे 22 पासून फेलोशिप नाही आहे मुलांना, म्हणजे हायर एज्युकेशनसाठी पोरं तडफून राहिले, तुम्ही काहीच नाही करत आणि त्या बहिणीला लाभ देता म्हणता, काही उपयोग नाही ना. बहिणीच्या पोराचं भविष्य अंधारात आणि बहिणीला 1,500 रुपये, काय मतलब आहे याचा? त्यापेक्षा त्यांना लाभच देऊ नका, त्यांच्या पाचचे सगळे पैसे जसे आहेत तसे जाऊ द्या, आता ते काढूच नका. यानंतर सगळी बंद, तिथली योजनाच ते बंद करा, परंतु त्यांच्या मुलांच्या विकासासाठी ज्या योजना आहे त्या मात्र राबवा. हे असं यातून काही कोणाला मिळणारच नाही आहे.
पण सरकारची नजर फक्त SC/STच्या वर्गावर का असते? त्यांच्याकडे PWD सारखं डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे महसूल डिपार्टमेंट, अनेक डिपार्टमेंट आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, ऊर्जा डिपार्टमेंट आहे, पण सगळा पैसा इथूनच का घेतात ते लोक? नाही, आता आपल्याच पैसा आपल्याच भगिनींना देतात असं म्हटलं जाते, तर इथूनच नाही, इथून वारंवार काय होते, आता मागं ते मंत्र्यांसोबतही त्यांचं काहीतरी सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांसोबतही झालं होतं की आमच्या ह्याच्यातला पैसा कसा घेता, पण त्यांचं काही शेवटी चाललेलं नाही. आणि केंद्रातल्या सत्तेपुढे लहानशा सत्तेचं काही चालतच नसते, हे आता सत्य आहे. त्यामुळे त्यांचं काही चाललं नाही तरी पैसा तो गेला. आणि दर महिन्याला हे जातच आहे. 6,000-7,000 कोटी रुपये जे एक पाहिजे आहे त्यांना वर्षभराचे, तर मला वाटते महिन्याचे त्यांना 2-3 हजार कोटी रुपये जातातच. तर तेवढे पैसे ते काढतच राहणार. 200-300 कोटी रुपये काय जेवढे जात असेल तेवढे. पण ते बरं, तुम्ही हे जे पुस्तक लिहिले आहे, सरांनी संवैधानिक आरक्षणाचे उपवर्गीकरण, ही एक पुस्तक लिहिली आहे. आपण सुद्धा ही पुस्तक मागवू शकता. त्यांचा नंबर पण मी सोबत दिला आहे या इंटरव्ह्यूमध्ये. आणि अतिशय व्यवस्थितपणे, खूप सविस्तरपणे सरांनी याचं विश्लेषण केलेलं आहे. या पुस्तकाचा नेमका सार तुम्ही काय दिलेला आहे? याच्यामध्ये अनेक तुम्ही आकडेवारी दिलेली आहे, रिक्त पदं किती आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. आणि हे सगळं बघताना मला असं जाणवतं की सरकारी नोकऱ्या फार कमी आहेत, तरी आपला आग्रह अट्टास कशासाठी की झालंच पाहिजे उपवर्गीकरण? हे मातंग जातीची मागणी आहे की उपवर्गीकरण करा, उपवर्गीकरण करा. म्हणजे ते आकडे जरी सांगत नसले की आम्हाला किती पाहिजे, पण तरी 5-6% त्यांची मागणी आहे, ते आहेच. हे याच्यासाठी आहे, हे त्यांचं ब्रेन वॉश करण्यात आलं आहे. 35 वर्ष झाले हे त्यांची योजना आहे. अच्छा. की त्यांना दक्षिणेतून ते सगळंचं सगळं पेटवण्यात आलं आहे. आणि 35 वर्षापासूनचं हे, कारण लहुजी क्रांती सेनेची निर्मितीच उपवर्गीकरणासाठी झालेली आहे. अच्छा. आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं पेटवलेलं आहे. आता याला तोंड फुटत आहे. आता हे डायरेक्ट सरकारसोबत मिळालेले असल्या कारणानं का आता उपवर्गीकरण करा, आणि नेमका सुप्रीम कोर्टाचा तो निकाल लागला. पण त्याच्यात पॉलिटिकल किनार पण आहे, कारण स्वतः प्राईम मिनिस्टर गेले तेलंगणाच्या सभेत आणि कृष्ण वाडिकाला भेटले की आता मी हा विषय मार्गी लावतो. हो, बरोबर. आणि मग सुप्रीम कोर्टात मॅनेज झाल्या सगळ्या गोष्टी. सगळं झालं, ते काय सगळं बदललं. बरं, जैन असलेल्या गोष्टी त्याच्यात आल्या. गवई साहेबांना त्याच्यात ते पुन्हा ते क्रिमिलियरचं आणलं. सगळं येऊ द्या. यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की याला पर्याय काय आहे. समजा जर शासनानं म्हटलं की उपवर्गीकरण करायचं नाही, पण मागांना जर त्यांचं हक्क द्यायचे आहे, त्यांचा वाटा द्यायचा आहे, त्याच्यासाठी काहीतरी पर्याय पाहिजे. बरोबर आहे. पर्याय एक, मला असं वाटतं की मी तुमच्याच इंटरव्ह्यूमधून माननीय सुखदेव थोरात साहेबांची इंटरव्ह्यू तुम्ही घेतलेली आहे, त्या इंटरव्ह्यूमध्ये सरांनी स्पष्टपणे तो मुद्दा सांगितलेला आहे. एक तर ह्या लोकांचा सगळे सर्वे करा, त्यांची नीड काय आहे ते समजावून घ्या, आणि त्याच्यानुसार योजना राबवा, त्या इम्प्लिमेंट करा, त्यांचा विकास घडून आणा, आणि त्यांना विकासाच्या योजनेतून आरक्षणाचं भागीदार बनवा. म्हणजे ते सक्षम नाही आहे आज, असं म्हटलं जाते का आम्ही आरक्षणासाठी सक्षम नाही आहोत, तर त्यांना सक्षम बनवा आणि मग त्यांना योजनेचा लाभ घेऊ द्या. हे आपल्यासोबतही घडलेलं आहे. 25-30 वर्षा अगोदर आपणही सक्षम नव्हतो. म्हणजे ते सगळ्या कंडिशन अशाच होत्या, आणि आपणही त्या याच्यात बसत नव्हतो. पण प्रचंड मेहनत, जिद्द, धम्म स्वीकारला, फुलेशाहू आंबेडकरी चळवळ, याच्यामुळे जसा तुमचा विकास झालेला आहे, त्याच मार्गाने यांना पण यावं लागेल. आणि त्याच आंबेडकर कॉलेजमध्ये 98% वर लिस्ट क्लोज होते ते शेड्यूल कास्टचे. हो, इतका विकास झालेला आहे. हो हो, बरोबर आहे ना. 98% क्लोज होते. आमचे विद्यार्थी तोडीने अभ्यास करतातच. रात्रंदिवस सगळ्या संस्था संघटना त्याच्या पाठीमागं पण असतात. इकडे तसं नसल्यामुळे ते होते कदाचित. परंतु दुसरा एक आहे, म्हणजे माझ्या, आता तुम्ही म्हटलं की याचं काय गमक आहे किंवा काय याचा सार आहे. समजा जर असा विचार केला की आरक्षणामध्ये मोठा पार्ट, ज्याची खूप सारी परिस्थिती सुधारलेली आहे, त्याच्याच लेकरांना तो फायदा मिळतो, कारण त्यांचं लिव्हिंग अप स्टँडर्ड, त्यांना अवेलेबिलिटी, त्यांना सगळं उपलब्ध होते, आणि गरिबांना होत नाही. त्यामुळे एखादा गरिबातून निघतो तर 10-20 लोक त्यांच्या सुधारलेल्या याच्यातून निघतो. समजा जर या आरक्षणाचे तुकडे जातीनिहाय न करता, हे जातीनिहाय का करायचे नाही आहे, कारण शासनाचा याच्यामध्ये जरी डोकं असलं तरी हे जातीला आरक्षण नाही आहे, हे अनुसूचीला आरक्षण आहे. ती जात त्या अनुसूचीमध्ये आहे म्हणून त्याला ते आरक्षण आहे, त्याच्या बाहेर जात निघाली त्याला आरक्षण राहत नाही. म्हणून जातीनिहाय आरक्षण देणे हे संविधान विरोधी आहे. मग ते संविधान विरोधी काम न करता, समजा जर या आरक्षणाला
गवई साहेबांना सगळ्यांनी शिव्या दिल्या, हम्म. गवई साहेबांवर तुटून पडले, नाही ते बोलले, म्हणजे बॅनर फॅनर फाडणे हम्म, वगैरे हम्म, यवतमाळमधलं ह्या सगळ्या घटना झाल्या. परंतु थोडंसं लक्षात घ्या, हे जे क्रीमी लेअरचं मॉडेल आहे, आपण असं समजलं की क्रीमी लेअरचं मॉडेल लागणं म्हणजे एखाद्या गटाला वगळणं. हम्म. वगळायचं नाही, कोणालाच वगळायचं नाही, हम्म. पण याच्यात तरीही 5 लाखाची, 10 लाखाची आणि 10 लाखाच्या वर हम्म. अशा जर मर्यादा टाकल्या, हम्म. सर्व लोक जे गरीब आहे हम्म. सगळ्याच जातींमधले ते 5 लाखाच्या आतमधल्या आरक्षणाचा लाभ घेतील. हम्म. 5 ते 10 लाख ज्याचं उत्पन्न आहे त्यामध्ये लाभ घेतील, सर्व जाती त्यामध्ये असतील. आणि 10 लाखाच्या वर ज्याचं उत्पन्न आहे त्यामध्ये पण सगळ्या जाती असतील. म्हणजे जाती वगळायच्या नाही, पण निकष पण- बदलतील ना हा, त्याचे. निकष बदलतील. हम्म. निकष बदलतील. एकंदरीत आरक्षणाचा निकष तोच आहे. हम्म. वाटपाचं जे सूत्र आहे, हम्म. फक्त वाटपाचं, आता तेही म्हणतात की संसाधनाचं रिडिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे हम्म. म्हणून आम्हाला आरक्षण वेगळं पाहिजे. परंतु तसं आरक्षण डिस्ट्रीब्युशन करणे, हे जाती तुटतात एकमेकांपासून. पण सर्वच सर्व जातीचा गट्टा इथेही, जातीचा गट्टा पूर्ण सगळे तिकडे, ते उत्पन्नानुसार जर ठरवलं तर सगळं काही व्यवस्थित वाटता येऊ शकते. हम्म. ही मला असं वाटते की मी आता कोणा ठिकाणी बोललेलो नाही, पण आता ह्या पहिल्या चॅनलवरून बोलतो की समजा जर शासनाला उपवर्गीकरण करायचं असेल हम्म. तर जनगणनेपूर्वी करावं. अच्छा. हा, जनगणनेनंतर जर केलं तर पुढच्या जनगणनेपर्यंत तुमच्यासाठी पर्याय नाही. अच्छा. पण जनगणनेच्या आधी जर केलं हम्म. आणि जर का तुम्हाला तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मिळाला नाही हम्म. तर तुम्ही सर्वचे सर्व लोक जनगणनेमध्ये केवळ धर्म लिहायचा, जात लिहायचं नाही, आम्हाला त्या याच्यामध्ये आरक्षणामध्ये वाटाच नाही आहे आणि आम्ही त्याच्यात काहीच बसणार नसू, हम्म. तर आम्ही सगळेचे सगळे धर्मांतरित बौद्ध म्हणून हम्म. अल्पसंख्याकाच्या आरक्षणामध्ये भागीदारी केली पाहिजे. हा एक पर्याय आहे. पण तो जनगणनेच्या पूर्वी जर ते उपवर्गीकरण झालं तर, जनगणनेनंतर जर झालं तर मग मात्र आपली फसगत होते आणि कोर्टात गेल्याशिवाय मग पर्याय नाही. पण हे सगळंचं सगळं कोर्टात जावंच लागणार आहे. कोर्टात तिथे पण गेले होते ना, म्हणजे कर्नाटकमध्ये पण झालं, तेलंगणात पण झालं, हो. पण ते परत ना त्यांनी मग चर्चा आणि खूप साऱ्या बैठका घेऊन मग त्यांनी परत ते सुरू केलं. पण मुद्दा जसा तुम्ही सांगितलं की अल्पसंख्याकांच्या आम्ही हे करू, फायदा घेऊ, हे करू, पण संवैधानिक आरक्षण SC ST ला जे आहे तो ब्रेक करण्याचा काय कारण आहे, काय हेतू आहे? नाही, मग तुम्हाला इकडे आरक्षण नाही आहे, शासन काय करणार आता? शासन जर तुम्हाला तुमचा वाटा देणार नाही तर तुमच्याकडे पर्याय आहेत ना, आंदोलनाचे पर्याय, तुम्ही सरकारला घेरू शकता. हे तर झालं, तुम्ही आंदोलन करा आणि कोर्टात जाल, कोर्टातून तुम्हाला हे मिळेल, हे तुम्हाला ब्रेक करावंच लागेल. पण समजा तिथूनही काही मिळत नसेल मग काय करणार तुम्ही? तुमचा वाटा इथूनही गेला, बरं तुम्हाला सर्व्हिस मधलं आरक्षण पूर्ण चालणार. मग असं करा ना, आरक्षणाचं उपवर्गीकरण करता तर सर्वच आरक्षणाचं उपवर्गीकरण करा, राजकीय आरक्षणाचं उपवर्गीकरण करा. शासन तसं करणार आहे काय? राजकीय आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं तर शासनच फसते. हो, त्याच्यामध्ये सगळे जास्त बौद्ध आमदार जिंकून येतील. 11 सीट येतात धर्मांतरित बौद्ध आणि महार या जाती, या लोकांना 11 सीट येतात आमदारकीच्या. नाही, आमदारकीच्या 11 सीट येतात, 29 पैकी 11 सीट. आज फक्त 11 सीट आलेल्या आहे. आता ते एकत्रित आरक्षण आहे त्यामुळे कोणालाही सीट जाऊ शकते ते. पण उद्या जर ते बायफरकेट झालं तर 21 सीट येतात. मग 21 आमदार एकीकडे, सरकारच नाही बसत तुमचं या आमदाराशिवाय. म्हणून शासन ह्या राजकीय आरक्षणाचं उपवर्गीकरण करणार. दबाव आणला पाहिजे सरकारवर की तुम्ही हे करताना उपवर्गीकरण मध्ये सगळ्या लोकांना तुमच्या सुप्रीम कोर्टाचे निर्देश मला वाटते पॉलिटिकल साठी पण आहेत ना. सुप्रीम कोर्टाचे निर्देश जे आहेत त्यात पॉलिटिकल आरक्षणासाठीच आहे. अच्छा, सगळ्याच आरक्षण आलं, सगळं आरक्षण आलं, पण No. शासनानं अजून तसं काही म्हटलेलंच नाही. ह्या आरक्षणावर ठरेल की त्याच्यामध्ये नोटिफिकेशन मध्ये काय काय येते. राईट. आणि तरीही मी आणखी एक शासनाला विनंती करतो तुमच्या माध्यमातून, कितीही गट करा, त्या गटांमध्ये विंडो ठेवा. जर खालच्या जातीचा नाही मिळाला, तो जर लायबल नसेल तर वरच्या जातीचा भरता गेला पाहिजे, त्याच्या वरच्या जातीचा असेल तर त्याच्या खालच्या जातीचा भरता आला पाहिजे. म्हणजे एकामेकाचं आरक्षणामध्ये बॅकलॉग शिल्लक राहू नये. तो कुठे जनरल सीटला नको. तो जनरल सीटला नाही, तर तुम्ही वाटलं
असं दिसेल का आम्ही दिलं तुम्हाला आणि तुम्ही देऊनही आम्हाला खाता येणार नाही, मग त्या वाटण्यात काही अर्थ राहणार म्हणजे नाही. एकंदरीत असं पण बघू शकतो की सध्या जो दबाव आहे मातंग समाजाचा किंवा सरकारची पण जी त्यांची इच्छा आहे की उपवर्गीकरण व्हायलाच पाहिजे, हो. आणि तर ते होत असेल तर आपला शेअर हा मजबूत असावा, हो. जो लोकसंख्येच्या प्रमाणात असावा हो. आणि पॉलिटिकल पण असावा. बिलकुल राजकीय आरक्षणाचं पण झालं पाहिजे. म्हणजे हो. ते मग सगळ्यांपर्यंत प्रॉपरली येईल, म्हणजे चर्मकार असतील किंवा मातंग असतील किंवा नाही मग चर्मकार मातंग वगैरे हे सोडून द्या आता. अच्छा. यामध्ये मांग जातीला आणि चामार जातीला 2 सीट येणार, ज्या आज 8 आल्या त्यांच्या. 8 आले. चामार म्हणजे मातंग जातीच्या किंवा मांग जातीच्या 3च सीट येणार, ज्या त्याच्यापैकी आता आज 2 आलेल्या आहेत. आणि इतर ज्या जाती आहे त्यांचं कायमचं आरक्षण संपलं. राजकीय आरक्षण पूर्ण संपलं. त्यांनी कल्पनाच करू नका. आज कमीत कमी 8 सीट आलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या सीट आलेल्या आहे. भंगी जातीची सीट आलेली आहे. हे सगळे सीट आलेले आहे त्यांच्या. उद्या ह्या येणार नाही. खाटी जातीची सीट आलेल्या आहे. खाटी जातीची लाखभर लोकसंख्या आहे. त्यांची पण सीट आलेली आहे. मग हे अशा परिस्थितीमध्ये एकत्रित आरक्षणाचा फायदा आहे. उद्या त्यांचा वार्डातूनही येऊ शकणार नाही. बरोबर आहे. कारण कोणतंही सरकार जर म्हणजे जो वाटा येणार आहे त्याच्यानुसारच त्यांना सीट देणार आहे. म्हणजे याच्यात तुमचं स्पष्ट म्हणणं आहे की जर धर्मांतरित बौद्ध किंवा मार जातींना आरक्षण उपवर्गीकरणाचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांना पॉलिटिकल पण फायदा द्यायला पाहिजे. बिलकुल सगळ्यांचाच फायदा दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त सेवेतलं करा, सेवेतून आम्हाला हटवून टाका आणि पॉलिटिकल मध्ये तुम्ही तुमची मक्तेदारी ठेवा. हे जे हॉस्टेल ऍडमिशन्स आहेत किंवा एज्युकेशन आरक्षण आहे ते पण त्याच्यामध्ये राहील ना? ते पण राहणार त्याच्यामध्ये. जसं की आता एखादा तुमच्या 84-85 निवासी शाळा आहे शेड्यूल कास्टच्या, या निवासी शाळांमध्ये जे विद्यार्थी भरले जातील त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने मांग जातीचे, चांबार जातीचे, ढोर जातीचे सगळ्याचेच भरतात. महार पण भरले जातात. पण समजा विंडो ठेवल्याने त्याचा फायदा होईल की जर महार जातीचा जर तिथे विद्यार्थी नसेल तर मांग जातीचा घेतला जाईल. त्याच्याऐवजी विंडो ठेवावी लागेल तुम्हाला 2 आरक्षणाच्या दरम्यान. नाही तर मग ते म्हणजे जर हे व्हायचं असेल तर सुटसुटीतपणे व्हायला पाहिजे, सगळ्यांना विचारात घेऊन व्हायला पाहिजे, तरच त्याचा फायदा होईल. अदरवाईज त्याचा काही फायदा होणार नाही. काहीच फायदा होणार नाही. उपवर्गीकरणाचा फायदा कोणालाही नाही. उपवर्गीकरणाच्या याच्यामध्ये जर झालं तर शासनच जिंकणार आहे. कारण शासनाला काही करायची गरजच पडणार नाही. तुम्हाला एवढं आरक्षण देण्याची गरज पडणार नाही. पण एक मुद्दा अजून याच्यामध्ये येतो की आता आपण रिसेंटली बघितलं असेल की पश्चिम बंगालच्या सरकारने जेव्हा ममता बॅनर्जी होत्या त्यांनी इलेक्शनच्या आधी ओबीसींना पण आरक्षण दिलं 27%, आणि त्याच्यात त्यांनी सब क्लासिफिकेशन केलं होतं. पण आता रिसेंट गव्हर्नमेंटनी त्याला स्टे दिला. पण मला असं वाटतं की आता आपल्या भारतामध्ये 6,000 जाती आहेत, अधिक जाती आहेत, किंवा आता 59 जाती आपल्या महाराष्ट्रात एससीच्या आहेत. तर उद्या मातंगामधल्या ज्या काही छोट्या जाती आहेत त्यांनी म्हटलं की आम्हाला लाभ भेटत नाही, त्या डिमांड करतील, किंवा आणखी छोट्या जाती त्या डिमांड करतील, तर आरक्षणाचा मूळ जो उद्देश आहे तो पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. नष्ट होऊन जाईल. साधे घ्या, आता मागांमध्ये 8 जाती आहेत. राधे मागणं जर म्हटलं का आम्हाला आरक्षण पाहिजे, म्हणजे यांना काय 4-5 आता 2.5% येते, पण जे काही शासन दिलं आता ते कसं देते काय देते हे नाही. ह्या 2.5%चे अजून तुकडे पाडता येईल काय? पण शासन बसलाय ना तुम्हाला द्यायचं. महाला जर महार जातीला जर 7.5% येते तर महार काही जात काही एकटी नाही आहे, त्याच्यासोबत 4 जाती आहे आणखी, महार, मेहरा, तराल आणि देगुमेगू. मग मेहरानं म्हटलं, तरालनं म्हटलं, देगुमेगूनं म्हटलं, मग त्याचेही तुकडे पाडावं लागेल. पण ह्या जाती कुठे आहे काय आहे अजूनपर्यंत दिसले नाही. त्या म्हणजे जनगणनेमध्ये येतात त्या फक्त, त्याच्यानंतर कुठे दिसत नाही. पण मग शासन त्याच्यासाठीच बसलेलं आहे. आणि तुम्ही जर कोर्टात गेले नंतर की नाही महारांना आता 7.5% आहे, यातलं आम्हाला आमचा मेहरा जर गेला आणि त्यानं म्हटलं की आमची एवढी लोकसंख्या आम्हाला द्या, तर ते त्याला तेवढं पण देतील. ते तुकडे करायलाच बसलेला आहे. त्यांना पाहिजेच आहे. हा त्यांचा संविधान बदलवण्याच्या ह्याच्यातला आणि संविधानामधून आरक्षण हटवण्याच्या ह्याच्यातला पहिली पायरी आहे. त्यामुळे ह्या डिवाइड अँड रूल आहे ते केल्याशिवाय काही शासन मानणार नाही आहे. मग तुम्ही ते आता त्यांच्या हाती धरायला तो मांग समाज आलेला आहे. बरं, मांगांनी जरी आज म्हटलं, आता अंतिम सांगतो तुम्हाला, मांगांनी जरी म्हटलं का आम्हाला आरक्षणाचं उपवर्गीकरण नको, तरी शासन करणार.
अच्छा. करणारच. अच्छा. एवढा मोठा बद्दर समितीचा आयोग आला आहे, हम्म. त्याच्यावर तुम्ही 75,000 78,000 हरकती सूचना आणलेल्या आहे, त्याच्यावर 2-4 लोकांच्या PhD होतात, एवढ्या सगळ्या डेटा कलेक्ट Data झालेला आहे. collect झालाय. मग आता एवढं मोठं त्यांनी केलं, हे कशासाठी केलं? हम्म. आणि तुम्ही म्हणाल आता आम्हाला उपवर्गीकरण नाही पाहिजे? हा. नाही, शक्यच नाही. शक्यच आता ते नाही. तुम्हाला पाहिजे असो या नसो, शासन करणार पण म्हणजे हे करणार. सगळं होऊनही सुद्धा जर परत तोच विषय राहिला हा. की आपण काही वर्षानंतर परत हाच चर्चा करू की याच्यात फायदा काय झाला किंवा हा. नुकसान काय झालं, हम्म. त्याला काय अर्थ राहील? तर नेमकं जे सुप्रीम कोर्टाचं पहिलं जजमेंट जे होतं, हा. जस्टिस गवईच्या आधीच्या पहिलेचं, हा. त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की हे उपवर्गीकरण हे संविधानाला चौकटीत बसत नाही. आणि त्यांनी हे सुद्धा म्हटलं की ज्या जाती मागासलेल्या आहेत किंवा मागास राहिलेल्या आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काही पॉईंट्स दिले की त्याचा अभ्यास करून त्यानुसार त्यांना मग मुख्य प्रवाहात आणावं. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं की नेमकं जर झालंय समजा उपवर्गीकरण, हा. तरी सुद्धा हे प्रॉब्लेम काय लगेच सॉल्व्ह होणार नाहीये? कारण तुमच्याकडे जाती प्रचंड आहेत, लोकसंख्या प्रचंड आहे आणि सगळ्यांनाच काही आरक्षणाचा लाभ भेटणार नाही, की सगळ्यांनाच तो बेनिफिट होणार नाहीये. महार किंवा बौद्ध जातींमध्ये जसं तुम्ही सांगितल्या महत्वाच्या काही गोष्टी की आपसामध्ये मित्रता आहे, पेबॅक टू सोसायटीची कन्सेप्ट आहे, किंवा प्रायव्हेट जॉबमध्ये पण प्रचंड प्रमाणामध्ये सगळीकडे जे मिळते ते प्रयत्न आहे. तर बाकी जातींचा जो आज रोष आहे तो दूर कसा होईल मग? या जातींमधला नाही, त्यांना विशिष्ट सोयी सवलती आता ते तर थोरात साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यानुसारच त्यांचा विकास. आता विकासाचे साधनच तसे आहे, तुम्हाला काहीतरी कौशल्य आत्मसात करावंच लागेल, बरोबर. त्याशिवाय तुम्हाला टिकताच येत नाही. नाही स्पर्धेमध्ये साधी गोष्ट आहे, तुम्हाला मोबाईल चालू करायचं बटन जर समजलं नाही, ते कसं खोलायचं समजलं नाही, तर तुम्ही त्याच्यापासून काही लाभ नाही घेऊ शकत. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचं तंत्रज्ञान माहिती पाहिजे, म्हणून तुम्हाला कौशल्य विकास आधारित त्यांचे कार्यक्रम केले पाहिजे, त्यांचं तशा प्रकारचं एज्युकेशन केलं तुम्हाला पाहिजे. ते पारंपरिक जे व्यवसाय आहे त्यातून दूर आलं पाहिजे, त्याच्यापासून दूर गेलं पाहिजे, मानसिकतेतून दूर आलं पाहिजे. त्याच्यापासून तर दूर आलंच पाहिजे. बरं, हा समाज सुधारला, याची प्रगती झाली असं जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्हाला समजत नाही काय की ह्या समाज असा सुधारला आहे काय? नाही, बरोबर आहे. मग हे जर सुधारले आहे, बरं आमच्या वस्तीलाच वस्ती लागून आहे ते, मग हे जर सुधारले आहे तर तुम्ही सुधरू शकता, कारण त्यांच्यामध्ये नाही आहे असातला भाग नाही, ते पण ते क्वालिटी डेव्हलप करू शकतात. प्रयत्न ह्या महत्वाची बाब हे आहे की प्रयत्न करणार कोण? आयतं पाहिजे. मग आयतं आता कोणाला मिळत नाही, ह्या आरक्षणानं आयतं मिळणार आहे काय? अहो, याच्यामध्ये साधी गोष्ट आहे, हे कसं काय समजत नाही. 10व्या वर्गाचा पोरगा झाला आहे, त्याला 11व्या वर्गाची स्कॉलरशिप पाहिजे, त्याचं नाव त्या 5च्या यादीमध्ये पाहिजे, त्यानं फॉर्म भरलेला असला पाहिजे, त्याच्या पालकाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये असला पाहिजे. ह्या टर्म अँड कंडिशन पूर्ण करेल तरच त्याला फायदा मिळेल. बरोबर आहे. बरं, फॉरेनला जायचं आहे, जज व्हायचं आहे, कलेक्टर व्हायचं आहे, त्याला एक प्रश्न आहे, मातंग जातीला विचारतो राहुल कुलकर्णी, की जो पोरगा मेला आहे तुमचा आरक्षण उपवर्गीकरणासाठी, त्या पोरांचं एज्युकेशन किती झालंय? ते म्हणतात उच्च शिक्षित झाला होता तो. मग उच्च शिक्षित म्हणजे काय? तर किती शिकला होता? तर ते म्हणते 12वी पास होता. आता हे 12वी पास कोणतं उच्च शिक्षक आलं? म्हणजे कलेक्टरसाठी आमच्या जातीचा एकही डायरेक्ट कलेक्टर झाला नाही असं म्हटलं जाते, आणि उच्च शिक्षित म्हणजे 12वी पास आहे. मग तो कलेक्टर कसा होणार आहे? कलेक्टर व्हायसाठी कमीत कमी पहिले टर्म अँड कंडिशन आहे ग्रॅज्युएट असला पाहिजे. अगदी अगदी. आणि मग तो त्याच्या प्री आणि मेन आणि त्या सगळ्या बेसिक गोष्टी त्यांना दूर यायला पाहिजे आणि अभ्यासाची किंवा डेव्हलपमेंटची कास धरली पाहिजे, तर त्याला फायदा आहे. त्याच्याशिवाय दुसरं यांचा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की आपण बघतो की सुकुमार कांबळे सारखे वक्ता किंवा अजिंक्य चांदणे सारखे, त्यांनी सुद्धा आता भूमिका विरोधात घेतली आहे की त्यांचं म्हणणं नाही उपवर्गीकरण झालंच पाहिजे. आणि जेव्हा की ह्या लोकांना सगळ्यात मोठी संधी आपण दिली, त्यांना मोठं आपण केलं, सगळ्या गोष्टी केल्या, वॉटेवर त्या गोष्टी जाऊ द्या, पण त्यांना सुद्धा ही जाणीव का होत नाहीये की हा एक सरकारचा डाव आहे, त्याला तुम्ही बळी पडताय, कारण यांनी खूप काही साध्य होणार नाही. आणि साध्य होण्यासाठी ज्या गोष्टी आपण वारंवार सांगतो की तुम्हाला तुमच्या ज्या काही मानसिकता आहे त्या दूर केल्या पाहिजे, किंवा तुम्हाला शिक्षणाच्या लेवलनी आलं पाहिजे तरच होईल. प्रबुद्ध साठे आहे, प्रबुद्ध साठेला लोक विचारतात की महारांनी मागाच्या ताटातलं खाल्लं, तो म्हणतो महारांनी मागाच्या ताटातलं नाही खाल्लं, महारांमुळे मागाच्या ताटात आलं. हे यांनी जे अगोदरची फेवरची भूमिका होती, आता जे उलट भूमिका घेतली, हे जातीच्या दबावाखाली, शेवटी जातीतच राहायचं आहे की नाही, म्हणून जातीच्या दबावाखाली घेतलेली आहे. वास्तविक पाहता बाबासाहेबांना तर आमच्या पाचचा धंदाच काढून घेतला होता.
तरीही आम्ही बाबासाहेबांच्या विरोधात गेलो नाही. बरोबर आहे बाबासाहेबाचं, आम्ही वेगळ्या मार्गाने लागलो. ते सोडा ना तुम्ही परंपरागत, आता तुम्ही या, तुम्ही विहारात या, विहारात बसा, अभ्यासिकेत बसा आणि आपली प्रगती करायचं साधनं निवडा. ज्याची जेवढी क्षमता असेल त्याच्या क्षमतेनुसार त्याला मिळेल. क्षमता वाढवा, कारण ह्या लोकांनी वाढवल्या. हे प्रायव्हेटमध्ये जे गेले लोक, हे सगळे, हे यांना कोणतं आरक्षण आलं नाही. मग आता चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये सीईओ पदावर लोक आहेत, लाखानं पगार घेत आहे, हे कोणत्या आरक्षणातून आले आहे? बरं, सगळ्याच आरक्षणानं विकास झालाय का? सर्व्हिसच नाही दिल्या गव्हर्नमेंटनं, नाही आहेच नाही सर्व्हिस गव्हर्नमेंटच्या एवढ्या. मग ह्या सगळ्या समाजाचा विकास कसा झालाय? 80 लाख लोकसंख्या आहे, नाही ही मजाक लोकसंख्या आहे का? मग 80 लाख लोकसंख्येच्या घरात जर दिवा लागू शकतो, मग तुमच्या घरात नाही लागू शकत काय? साधं आहे. शासनानं काही केलेलं नाही. प्राथमिक योजना शासनानं राबवलेल्या आहे. त्या प्राथमिक योजनेचा फायदा घेतला, हे मात्र निश्चित. कारण 10व्या वर्गापासून किंवा काय ज्या वर्गापासूनच्या सगळ्या सोयी सवलती मिळत गेल्या, शिक्षणाला मदत जे झाली शासनाची. परंतु सेवेमधलं आरक्षण तर शासनानं खाऊन टाकलेलं आहे, ते तर तुमचं बंदच करून टाकलं आता, ते कोणी घेत नाही. परंतु ह्या ज्या योजना आहे, ह्या योजनांचा फायदा घेतला, तसा तुम्ही पण योजनांचा फायदा घ्या. अगदी योजनांचा फायदा प्रभावीपणे घेतला पाहिजे आणि आपल्या परंपरागत मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे, तरच त्याचा लाभ होऊ शकेल. तर डॉक्टर मुकेश दुपारे सरांची पुस्तक आहे, तुम्ही जरूर मागवा. सरांचा नंबर पण मी सोबत दिला आहे इंटरव्ह्यूसोबत. आणि ह्या पुस्तकातून तुम्हाला आरक्षणाचा उपयोगी संदर्भातले जे काही फिगर्स आहेत, फॅक्ट्स आहेत, एक चांगला अभ्यास संशोधन जे आहे सरांनी यातून केलेलं आहे. आणि जो महत्त्वाचा मुद्दा आजच्या चर्चेतून हाच आला आहे की उपवर्गीकरण पहिल्या त्याच्यात तर जे आहे ते लॉजिकल अजिबात नाही आहे. आणि जर सरकारने त्यांच्या मनात असेल आणि केलं जरी तरीसुद्धा मग त्याचा फायदा तो प्रॉपरली भेटला पाहिजे. मग अगदी जे धर्मांतरित बौद्ध आहेत त्यांनासुद्धा मग राजकीय आरक्षणसुद्धा भेटले पाहिजे. कारण आज ज्या सीटा होतात जनरली हिंदू दलितच्या नावाने मिळत नाही आणि त्यांना दूर झालं जातं. उद्या कदाचित जर झालं तर हा मोठा बेनिफिट होईल आणि बेनिफिशरी होईल पॉलिटिकल आरक्षणाचा. तर सर, एक अंतिम संदेश तुमच्या ह्या निमित्तानं मी घेऊ इच्छितो आणि त्यानंतर आपण ह्या चर्चेला विराम देऊ. सर, मला असं वाटतं की शासनानं या सगळ्या आरक्षण उपवर्गीकरणाची जी मोहीम राबवलेली आहे त्याचं पुनर्विलोकन केलं पाहिजे. जातींचे मतं जाणून घेतले पाहिजे, मातंग जातीचे प्रॉब्लेम जाणून घेतले पाहिजे. सगळ्याच जातीमध्ये जे अविकसित लोक आहे, ज्यांचा विकास झाला नाही, त्याच्यासाठीच्या योजना बनवून त्या राबवल्या पाहिजे. नव्हे की हे शासनाचं उपवर्गीकरण केलं पाहिजे. शासनाचा याच्यातून हा उपवर्गीकरणामधून वेगळाच डाव सगळ्या लोकांना निदर्शनास येतो आणि शासन याच्यामधून असं वाटते की हे विरोधात चाललेलं आहे. आणि शासनानं आतापर्यंत ज्या अनुसूचित जातीतला जो भरती राहिलेली आहे, पैसा तो दुसरीकडे डायव्हर्ट केलेला आहे, तो सर्वाचा सर्व पैसा याकडे देऊन यांच्या विकासाच्या साधनामध्ये यांना भागीदार बनवलं पाहिजे, नव्हे की आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं पाहिजे. तर निश्चितपणे की आरक्षणाचं उपवर्गीकरण ही काही तार्किक गोष्ट नाही आहे आणि त्यातून काही साध्य फार होईल असंही नाही आहे. तर ज्या काही विकासाच्या योजना आहेत त्या प्रभावीपणे गेल्या पाहिजेत आणि त्याच्यातून मग हा फायदा मिळाला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात हे पण घ्या की आरक्षणाचा लाभ प्रत्येकाला काही मिळत नाही आणि आरक्षण हे काही सर्व शेवटच्या स्तरापर्यंत जात नाही. ते एक प्रतिनिधित्व आहे आणि त्यातून निश्चितपणे विकास साध्य होतो, पण सगळ्यांनाच तो लाभ होईल असा नाही आहे. त्याच्यामुळे याच्यावरती परत विचार करण्याची गरज आहे. पण तरीसुद्धा शासन याच्यावर विचार करेल आणि आपण सुद्धा याच्यावर विचार करा. सर, तुम्ही आलात आणि तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे सर्वांना उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय, त्याचा काय तोटा आहे, काय फायदा आहे किंवा त्याच्यामुळे काय जे आहेत इश्यूज होऊ शकतात त्याबद्दल तुम्ही सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे फार फार आभार. धन्यवाद. सर्वांना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय.